श्री छत्रपति शिवाजी महाराज की हर 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 महादेव। भरपूर वेळानंतर मला असा रोड भेटलेला आहे। गोष्ट गटामध्ये त्या साईडला मित्रांनो ते बघा किती 15 स्पीड ब्रेकर आहेत, कारण त्या साईडला वर एकदम घातक आहे। त्यामुळे अशा ठिकाणी मित्रांनो घाट आल्यावर ना गाडी ना एकदम चौकशात चालणार। आता हे हळूहळू कमी होत जाणार आहे, कारण आता जुनी पिढी आता म्हातारी होत चालली आहे आणि नवीन पिढी आहे ती शहरामध्ये चालली आहे। त्यामुळे आता गावामध्ये तर कोण जास्त राहिलं नाही आहे पहिल्यासारखं। पहिलं जे गाव होतं ना ते वेगळंच होतं। बाहेर पडल्यावर आपल्याला हे काय रस्ता खरा। मित्रांनो बघितलं असेल बिचारी गाय, वाहन मित्रांनो हळू चालवत चालावं। बिचारी गायला बघ किती लागलं असेल। मित्रांनो वाजले सकाळचे 9:30 आणि आपण आता पोचलो आहे खेडला। खेडला एका साईडला रस्ता खचला आहे, नजर हटी दुर्घटना घटी। जरा काय माझी नजर चुकली आणि खड्ड्याने आपलं स्वागत केलं। भरपूर वेळानंतर मला असा रोड भेटलेला आहे। टाकी टाकी चांगला पॅच आलेला आहे। थोडा फक्त तिथं ब्रिज एका साईडला ब्रिज पूर्ण ढासाळला आहे। ब्रिज म्हणजे रस्ता पूर्ण कोसळलेला आहे खाली। बांधकाम एकदम खास नव्हतं तिथलं, म्हणजे बांधकामामध्ये काहीतरी जळजळ असेल, पूर्ण मातीच होते याच्या खाली। आपला रस्त्याच्या खाली पूर्ण मातीच दिसत होती। मित्रांनो आता चालू होतोय आपला भोसले घाट, पाटीलवाडी भोसले घाट। भोसले घाटामध्ये त्या साईडला मित्रांनो ते बघा किती 15 स्पीड ब्रेकर आहेत, कारण त्या साईडला वर एकदम घातक आहे। त्यामुळे अशा ठिकाणी मित्रांनो घाट आल्यावर ना गाडी ना एकदम चौकशात चालणार। अजून मित्रांनो आपल्याला गाठायचं आहे 250 किलोमीटर। तर गुगल मॅपवर तेच दाखवते 250 किलोमीटर। तर बघा दगड कसे ढासा आले, एकदम कड्याने कधीच गाडी घेऊन जाऊ नका, कधी सांगू शकत नाही कधी घोडे दगड पडू शकतो। मित्रांनो भोसले घाट समाप्त झालेला आहे। दुसऱ्यांना बाजूला आलं ना भीती वाटते ना, कधी हे इकडे येतील, कधी मध्ये चालतात वगैरे। मगांपासून भरपूर दुसरे होते धावत येतात, अचानक एकदम टर्न घेऊन राईट मारतात। मगाशी एक मित्र वाचला, नाहीतर गेला असता गाडीच्या खाली। गाडी चौकात चालू आहे, कारण त्यांना काय कळत नाही। आपल्याला समजतं पुढे फिरण्या वगैरे गाड्या वगैरे, पण त्यांना नाही। मुख्य जनावरांना काय कळणार, त्यामुळे गाडी आपली चौकात चालू आहे। पुढे समोर प्राणी म्हणजे कुठलाही प्राणी दिसला ना गाडी चौकात चालू। मित्रांनो आता आपण पोचलो आहे परशुराम घाटामध्ये। परशुराम घाटामध्ये आणि काय नजारा आहे, मस्त वाटतंय।
नजारा बघा त्या साईडने एकदम मस्त. परशुरामगडाचा तो रस्ता एकदम खचला आहे, त्याच्यामुळे हे बंद ठेवले आहे. गेल्या वेळी ते झालेलं ना, एका साईडने पूर्ण खाली खचलं आहे, त्यामुळे आता एकच रस्ता ठेवला आहे. आणि त्या साईडने येताना इकडे मुंबईला जाताना डायव्हर्जन ठेवले. तेव्हा इकडे पण ढासा आलं आहे. अवघडे 22 किलोमीटर राहिले आता. आणि आता परशुरामगड संपला आहे इथं. ट्रेन आपल्या मालगाडी चालली आहे. मामाच्या गावाला जाऊया, अजून गाडी खेळूया. कोणाला आठवतं की नाही ही कविता? चिपळूणला जोरात पाऊस चालू झाला मित्रांनो. तसं चिपळूणला आलो आता पाऊस चालू झाला. त्यापासून एवढा मला भेटला नव्हता, तो असा असा पडतोय होता. मुंबईतून निघालो तेव्हा होता, पण नॉर्मल होता आपला. इकडे बघा कसं मस्त आहे, माती माती माती. आपलं पिलर उभे झाले आहे सगळीकडे, फक्त अजून हे बाकी आहे. मध्ये दोन ठिकाणी फक्त पिलर बाकी आहे. जास्त तर पिलर उभेच आहेत, काही ठिकाणी पिलर अजून बांधायचे आहेत आणि काम बाकीच आहे. सर्व्हिस रोड बनवला आहे चांगला, आपला पुन्हा सिमेंटचा बनवलेला आहे. आणि आतापर्यंत मला खेडपासून चिपळूणपर्यंत चांगलाच रस्ता भेटलेला आहे, म्हणजे असं एवढं हे नाही काय भेटलं. मित्रांनो आता चिपळूणला पोचले आपण 11ला. हो चिपू आता इथं पूर्ण सुकच आहे, इथं ऊन आहे. चिपळूणच्या मार्केटमध्ये पाऊस पडत होता आणि इकडे पूर्ण ऊन. मित्रांनो आता वाजले सकाळचे 9:51 आणि मी थांबलो आहे चिपळूणच्या आधी भरपूरच आहे, म्हणजे खेडच्या आणि चिपळूणच्या मध्ये नाश्ता करण्यासाठी. आणि गाडीला पण थोडी आराम देऊया. ते बघा तुम्हाला नंतर दाखवेन हे सॅडल स्टे वगैरे आणि आपलं टॉप रॅक. तर तुम्हाला माहिती देईन सगळे म्हणजे कुठून मागवलं आहे, कुठलं आहे वगैरे, किती प्राईस किती आहे वगैरे. त्या नाश्त्यासाठी आता मी मागवले आहे कांदा भजी. बघूया आता अजून चिपळूण किती 27 किलोमीटर अजून इथून आहे. इथं मी का थांबलो कारण ह्या रेस्टॉरंटच्या पुढे रेस्टॉरंट म्हणजे नॉर्मल आपलं नाश्ता वगैरे भेटतं. इथं तुम्हाला हे पण भेटेल आपला हवा चेक करण्यासाठी आणि त्याच्या पुढे वॉशरूम पण आहे. मग मी इथं थांबतो आता कधी पण झाल्यावर. मित्रांनो त्या साईड लेफ्ट साईडला आहे आपला टायर चेक आणि वॉशरूम, म्हणून मी इकडे थांबतो. तेव्हा तुम्हाला इथे दिसत असेल. चला आता वाजले 10:20 आणि आपली जर्नी परत स्टार्ट करूयात. आता मित्रांनो नॉनस्टॉप निघूया आपण आपल्या डेस्टिनेशनला. 250 किलोमीटर बाकी आहे अजून कुडाळला पोहोचायला. मित्रांनो हे काय सावडेच्या इथं भरपूर खड्डे आहेत. खड्डे आहेत म्हणजे नॉर्मल आहेत, आपलं सर्व्हिस रोडलाच आहेत. रस्त्याचं काम बाकी आहे. मित्रांनो संगमेश्वर अजून 27 किलोमीटर आहे.
नंतर आपल्याला लेफ्टला जायचं. संगमेश्वर बस स्टॉप आहे, त्याच्या पुढे एक लेफ्ट जातो. तिथून आपल्याला देवरुख साखरपा मार्केट डायरेक्ट लांजाला तिकडे बाहेर पडायचं आहे. मित्रांनो, गेल्यावेळी मी एप्रिलमध्ये आलो होतो ना, तेव्हा आरवलीचं ब्रिज म्हणजे बनलेलं नव्हतं, सर्व्हिस रोडनेच जायचं. आता आरवलीचं एक पदरी चालू ठेवलं आहे रोड आणि दुसऱ्याचं ब्रिजचं काम बाकी आहे अजून. ॲक्च्युअली कसं झालं बघा, उन्नीचं पुढचं पूर्ण गायब, पूर्ण चपली. ए मुंगूस मुंगूस मुंगूस. मित्रांनो, आपल्याला मुंगूस दिसलेला आहे. मला ते क्रॉस करत होतं तेव्हा मला. मित्रांनो, अजून आता 5 किलोमीटर बाकी आहे संगमेश्वरला पोचायला. आणि हे बघा, हे आहे ब्रिज, रेल्वे ट्रॅक, तिथून वरून जाते ट्रेन. पुढे घेऊन चालले आहेत बघा आजोबा आणि त्याचा मुलगा. आता हे हळूहळू कमी होत जाणार आहे, कारण आता जुनी पिढी आता म्हातारी होत चालली आहे आणि नवीन पिढी आहे ती शहरामध्ये चालली आहे. त्यामुळे आता गावामध्ये तर कोण जास्त राहिलं नाही आहे पहिल्यासारखं. पहिलं जे गाव होतं ना ते वेगळंच होतं. आणि आपल्याला आता पुढे बस डेपो दिसणार संगमेश्वरचा. ब्रिजचं काम अजून बाकी आहे संगमेश्वरला. आणि इकडे चाकरमानी पण जाताना दिसत आहेत. चाकरमान्यांच्या गाड्या जेवढे वर ना हे बोचकं बांधलं आहे ना, ते सगळे चाकरमान्यांच्या गाड्या. गावाला जो लेफ्ट आहे हा आहे बस स्टॉप आणि आपल्याला जायचं इथं लेफ्ट मारायचं. मित्रांनो, या ट्रकने घासली ना आपली. हळूहळू जातो येतोय परत इकडे. अरे मला जायला दे, आणि तुला काय थांबायचं आहे ते थांब म्हणजे. हो भैया, बंगला मेला. अरे पुढे पण ट्रॅफिक आहे. आज काही खरं दिसत नाही यार, आज पूर्ण जाम दिसता संगमेश्वरला. सगळे चाकरमान्यांचे ना गाड्या लागलेले खरेदीसाठी आणि ट्रॅफिक एवढी झालेली ना. आणि या ढेकणाक आधी पुढे पाठी गाडू आहे. तर स्टार्टिंगला आपला रस्ता खराब भेटलेला आहे, त्याला नॉर्मल आहे आपला. पण हा रस्ता एकदम चांगला आहे देवरुख साखरपा मार्गाचा. एकदम झिकझॅक आहे, झिकझॅक. हो हो, कोकणात योगाव माझं. आपण इथून बाहेर पडलो आणि आता आपण आहे NH 166 हायवेला, नॅशनल हायवे 166. बाहेर पडल्यावर आपल्याला हे काय रस्ता खरा. मित्रांनो, आता विलवडे येणार आहे. आपण जिथं संगमेश्वरला लेफ्ट मारला होता जे बस डेपोच्या पुढे, तर त्यानंतर आपण देवरुखला गेलो. देवरुखवरून साखरपाला पोचलो. तेव्हा आपण 166 नॅशनल हायवे लागला आपल्याला, कोल्हापूर रत्नागिरी. मग त्या हायवेने, तो हायवे जरा रस्ता अजून बनायचा बाकी आहे, पण त्याच्या आधी रस्ता चांगला होता.
आपलं देवरुख संगमेश्वर देवरुख साखरपापर्यंत. फक्त साखरपाचे पुढे थोडा वेळ लांजापर्यंत थोडा खराब रस्ता होता. त्याच्यानंतर जो रस्ता भेटला आहे ना तो मस्त विलवडेपर्यंत आता हा बाहेर पडणार आहे. आता 1 किलोमीटर राहिलं आहे विलवडे. आपण पोहोचणार आहे मग आपला नॅशनल हायवे 66 मुंबई गोवा महामार्ग. हे बघा मित्रांनो आला आहे आपला नॅशनल हायवे 66 मुंबई गोवा महामार्ग. रस्ता बंद आहे. मित्रांनो आता आपण पोचलो आहे मुंबई गोवा महामार्ग. आतापर्यंत रोड चांगला होता. फक्त जेव्हा आपण साखरपाच्या पुढे पोचतो आपला रत्नागिरी कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग तिथं फक्त थोडा रस्ता जरा थोडा खराब आहे. तर त्याच्यानंतर रस्ता एकदम चांगला मस्त एकदम सुसाट आहे. तुम्ही बघितलं असेल बिचारी गाय. वाहन मित्रांनो हळू चालवत चालावं. बिचारी गायला बघ किती लागलं असेल. हे असे असतात त्यामुळे गाड्या नेहमी मित्रांनो चौकात चालवा. अशा बसलेल्या असतात गाई त्यामुळे एकदम वाहने चौकात चालवा. त्या बिचारांना काय माहिती असतं की या रस्त्यावर एवढं वाहने वेगाने असतात. कणकवली आता मित्रांनो 46 किलोमीटर राहिलेली आहे. आपल्याला आधी पेट्रोल भरावं लागेल कारण 2 कांड्या राहिले आहेत आणि आता चालली आतापर्यंत 400 किलोमीटर. पेट्रोल भरून झालेलं आहे. किती 900 950 आता कणकवलीच्या पुढेच आहे. पेट्रोल भरलं आहे मी. हे गावचं नाव काय आहे? कणकवलीच आहे पण थोडा कणकवलीच्या पुढे होता. हे आपला पन्नू इथं आपल्याला म्हणायचं लेफ्ट. मित्रांनो एवढं आता बरं वाटतंय ना एवढी लॉंग ट्रिप. पावसाळ्यात कधी केली नव्हती मी. पावसाळ्यात पहिल्यांदा करतोय ही ह्या सीझनमध्ये. म्हणजे उन्हाळ्यामध्ये मी 2 ट्रिप मारलेल्या. मस्त वाटतंय. आता फायनल डेस्टिनेशनवर पोचल्यावर जो आनंद मिळतो ना तो वेगळाच असतो. एवढं मस्त मजा येते ना. आपण सकाळी निघालो होतो 4:30ला आणि आता वाजले 3:30. आपण आपल्या आता डेस्टिनेशनला 3:30ला पोचलेलो आहोत. आणि रस्ता सांगायला गेला तर एकदम मस्त रस्ता आहे. महाडपर्यंत पण मस्त रस्ता एकदम म्हणजे नॉर्मल. असं काय नाही खड्डे वगैरे आहे असं काही नाही. आता थोडे खड्डे वगैरे बुजवले आहेत त्यामुळे जो पण चाकरमानी येईल एकदम मस्त आरामात येऊ शकतो. फक्त मला मध्ये कुठे कुठे रस्ते खराब भेटले
आपला नागोठण्याच्या आधी ते 2 किलोमीटर काहीतरी रस्ता खराब होता. नंतर मी संगमेश्वराला आपण लेफ्ट मारतो ना, तिकडे गेल्यावर देवरू, नंतर साखरपाला आपण जेव्हा आपण साखरपाला पोचतो तेव्हा आपल्याला NH 166 नॅशनल हायवे भेटतो, कोल्हापूर रत्नागिरी हायवे. तर तो जरा अजून काम भरपूर बाकी आहे, खड्डे भरपूर आहेत तिथं. आणि नंतर लांजाच्या इथं पोचल्यानंतर एकदम सुसाट, एकदम मस्त रस्ता आहे. आतापर्यंत एवढा रस्त्याचं काय वाटलं नाही मला एवढं, कारण कमी ठिकाणी रस्ते खराब होते. बाकी तर जास्तीत जास्त 85% मला चांगलेच रस्ते भेटले. मस्त वाटतंय, आनंद. माझी बाई तिसऱ्यांदा आली आहे गावी. ती आता घरी गेल्या मला आंघोळ बिंघोळ करून जेवण वगैरे आधी मला गणपती बाप्पाचं डेकोरेशन करायचं. आता तुम्ही आता नाही सांगणार इथं तुम्हाला काय कसलं डेकोरेशन करणार आहे. नेक्स्ट एपिसोडमध्ये व्हिडिओ बघा तो, म्हणजे काय डेकोरेशन असणार आहे. 43,100 किलोमीटर फोटो झालेले होते पहिले, आणि आता झाले आहेत 43,576 476 किलोमीटर आता चाललेली आहे. कचडी बोगद्याचं जे रनिंग होतं ते थोडं कमी झालं, जे किलोमीटर वाचले कचडीचे. बोगद्याचे नाही, म्हणजे आपलं ते पूर्ण डोंगराचे. आपण आता आलेलो आहे ऑफ रोडिंग. तुम्ही मुंबई सातारा हायवे नावाचे शब्द, कारण इथला रस्ता एकदम मस्त आहे, त्यामुळे एकदम काळजीची काहीच गोष्ट नाही. खडा आता पुढा काय काल चेंज केलेलं काय? हां 1000 रुपये ठीक आहे. हां हां